डोंबिवलीमध्ये आनंदी कला केंद्राचा मूर्तिकार फरार झालाय। मूर्तिकारावर ताण आल्यानं मूर्तिकार पसार झाल्याचं बोललं जातंय। मूर्तिकार पसार झाल्यानं गणेश भक्तांमध्ये आता संतापाची लाट आहे। गणेश भक्तांवर हाताला लागेल ती मूर्ती घेऊन जाण्याची वेळ आलेली आहे। कारखान्यातील एका कामगाराला पोलिसांनी या संदर्भात ताब्यात घेतलेलं आहे आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी। हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे समजून घेऊया। गणपती उत्सव म्हणजे हा फार मोठा एक उत्सव आहे आणि ह्या उत्सवाला सुरुवात झालेली आहे। काही तासावरच गणरायाचे आगमन होणार आहे आणि त्यातच डोंबिवली पश्चिमेतील ह्या महात्मा फुले रोडवरती एक प्रकार घडला आहे। आनंदी आता आपण बघत आहात इथे आनंदी कला केंद्र आहे आणि ह्या कला केंद्रामध्ये गणपती घडवण्याचं काम, गणपती बनवण्याचं काम इथे होत आहे आणि इथे गेल्या 2 ते 3 महिन्यापासून घरगुती गणपती असतील, सार्वजनिक गणपती असतील, ह्या लोकांनी ऑर्डर दिलेले आहेत। कोणी 10,000, 5,000, 20,000 ज्या पद्धतीने गणपती बाप्पा आहे त्या गणपतीने ऑर्डर दिलेली आहे आणि काही तासावरच गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे। आणि कालपासून इथे ज्या नागरिकांनी, गणेश भक्तांनी इथे जी ऑर्डर दिलेली आहे आपल्या गणपती बाप्पाची इथे आलेले आहेत, परंतु इथं असा प्रकार घडलेला आहे की इथे जो आनंदी कला केंद्राचा जो गणपती बनवणारा जो कारागीर आहे, तो कारागीर ज्यांनी ऑर्डर घेतलेली आहे तो सगळ्या हे ऑर्डर घेऊन आता इथून लंपास झालेला आहे। त्याच्यामुळं नागरिकांची मोठी एक जी आनंद होता नागरिकांचा, गणेश उत्सवाचा जो आनंद होता तो आता आनंद, गणेश उत्सवाचा जो आनंद नागरिकांचा संपलेला आहे। लोक नाराज झालेले आहेत। आता काय करायचं, आपले पैसेही गेलेले आहेत, वेळही गेलेले आहे आणि आता कुठल्या गणेश कला केंद्राला जाऊन ऑर्डर द्यायची आणि गणपती घ्यायचा हा मोठा एक प्रश्न नागरिकांसमोर पडलेला आहे। अशोक कांबळे, लोकशाही कल्याण। 1-1.5 महिना झाला मूर्ती बुक करून आणि काल आलेलो मी संध्याकाळी। मला बोलला का सकाळपर्यंत रेडी होते मूर्ती आणि हा गायब झाला। व्हॉट्सअप वरती माहिती भेटली, मला फोन केलाय की नाही, बोलतं इथला मालक बोलतो फरार झालाय। 5,500ची मूर्ती बोलला, आम्ही पूर्ण 3,500 रुपये दिले त्याला 1 महिन्यापासून सांगतो आम्ही। गेल्या महिन्यात 14 तारखेला आम्ही बोललो की त्याला की आम्हाला मूर्ती 27 तारीख बोलला आधी, नंतर बोलला की तुम्ही 15 तारखेला या। आता आम्ही 4 दिवसापासून रोज फेऱ्या मारतो तरी तो बोलतो होईल होईल होईल, काय होत नाही त्याची मूर्ती। काय तुम्ही पैसे वगैरे सगळे पेड केले? सगळे दिलेत पैसे, सगळे पेड केलेत पैसे। काय आता काय लोक काय दोघांचे फोन स्विच ऑफ आहे। सकाळपासून आलो इथे 8 वाजल्यापासून, अर्धी मूर्ती आहे तशा ते लोक घेऊन जातात। आता बाप्पा बसणार आहे त्याच्यात कशी पण उचलून थोडी आपण मूर्ती घेऊन जाऊ शकतो ना। आम्ही झाला 1.5-2 महिन्या अगोदरच मूर्ती बुक केली आहे। 2 दिवसापासून फोन पण त्यांचे स्विच ऑफ वगैरे येत आहेत, समोरून कोण काय बोलत नाही, काय नाही, कसं करणार। मी तरी 2 महिना आधी बुकिंग केलेली मातीची मूर्ती, अजून तिचा कलर पण पेंडिंग आहे, काहीच नाही झाले मूर्तीचं। आणि काल रात्री सगळे मूर्तिकार पळून गेले। तुम्ही काल आला होता त्यांना भेटायला? नाही, आता आज सकाळी पोलीस बघून आलो आम्ही। गेले 15 दिवस आम्ही सतत त्याच्या पाठमोरा करतोय की बाबा आमचा गणपती होईल की नाही, आमचा गणपती होईल की नाही। परंतु त्यांनी काल सकाळी सुद्धा आम्हाला सांगितलं, दादा घाबरू नका, उद्या संध्याकाळपर्यंत तुमचा गणपती पूर्ण होईल। परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारचं काम केलेलं नाहीये आणि या ठिकाणी आम्ही बघतोय सगळा सावळा गोंधळ झालेला आहे। कोणाची मूर्ती कोणाला असा प्रकार झालेला आहे। ते बोलतात तुम्हाला उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत तुमची जी मूर्ती आहे ती रेडी करून देतो आणि पर्सनल माझ्या घराची पण मूर्ती आहे तिथं अशीच आहे, पण आता आमच्या मंडळाची मूर्ती अद्याप पूर्ण झालेली नाही आहे। तर आता सकाळी आम्हाला बघितलं तर कळालं की ते पळून गेले म्हणून, पण आता आमची अशी गैरसोय झाली आहे तर पुढे आम्ही काय करावं याचं आम्हाला कळत नाहीये। मग ते बोलतात 2 तास थोडं थांबा, आम्ही करून देऊ तुम्हाला। मग तुम्ही उद्या तुमची मुलगी पूर्ण रेडी आहे। मग आम्ही आलो, जेवण बिवण करायला गेलेलो, 10:30 वाजेपर्यंत आलो, 10:30-11 वाजेपर्यंत इथं आलो, बघितले तर कोणीच नाही, एक पण कर्मचारी नाही। ते 2 जे सांगितलं ते कोणीच नाही। बोलतात आमचे कोपरवरनं पोरं येणार आहे 10-15, तर आम्ही काम चालू करू आणि सगळ्यांचं उद्या रेडी करून टाकू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।